नमस्कार. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्याशी विविध पाटील गटाच्या जे काही भूमिका असतील त्या भूमिकांसंदर्भात पाटील गटावर कोणती टीका झाली तर त्या संदर्भात त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहे हे ते स्पष्ट करत असतात. आता त्याच अनुषंगाने जसं आपण रेटेवाडी उपसा सिंचन योजना असेल, रावगाव सबस्टेशन असेल, दहेगाव उपसा सिंचन योजना असेल किंवा उजनी धरणाची जी का पाणी पातळी संदर्भातली जी खोली वाढवणे संदर्भातला जो विषय असेल या संदर्भात वेळोवेळी पाटील गटाने आपल्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत. आज खरं तर अशाच एका वेगळ्या विषयावर त्यांची भूमिका सध्या आपण जाणून घेणार आहोत. खरं तर करमाळा तालुक्यामध्ये एक खूप मोठा प्रश्न चर्चेला येतो आणि तो नेहमीच येतो. तो प्रश्न नेमका कोणता आहे? कारण की तो प्रश्न सर्व तालुक्यातील जनतेला सुद्धा माहिती आहे. सध्या असं म्हटलं जातं की आमदार नारायणआबा पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आता सध्या त्यांना 1.5 ते 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तर या कार्यकाळामध्ये नेमका निधी किती आणलेला आहे आणि तो निधी आणून नेमकं काय तालुक्यामध्ये नेमका कोणता विकास केलेला आहे खरंच. आणि संजय मामा शिंदे गटाकडून प्रवक्ते असतील किंवा इतर जे काय त्यांचे ज्येष्ठ किंवा इतर जे काय त्यांचे कार्यकर्ते असतील ते प्रत्येक वेळेस म्हणतात की निवड चुकलेली आहे किंवा इतर काही गोष्टी सांगतात. मग आता खरं तर ह्याच प्रश्नावर आपण पाटील गटाचे जे प्रवक्ते आहेत सुनील तळेकर यांच्याशी चर्चा करणार. की सर, प्रथमतः तुमचं स्वागत. आणि खरं तर सर, प्रत्येक वेळेस हा प्रश्न उपस्थित केला जातो की नेमकं आमदारांनी ह्या 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नेमकं काय करमाळा तालुक्याचा विकास केलेला आहे हा प्रश्न उपस्थित केला जातो. नेमकं ह्या संदर्भात काय माहिती द्यावी? आता आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांना करमाळा मतदारसंघाचे आमदार झाल्यापासून जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलेली आहेत. आज आम्ही आमदार महोदयांचे स्वीय सहाय्यक माननीय संजय फरतडे माझ्या समवेत आहेत. ते या ठिकाणी अधिवेशनामध्ये जे काही आदरणीय आमदार साहेबांनी प्रश्न मांडले त्याबद्दल माहिती देणारच आहेत. परंतु या 1.5 वर्षामध्ये DPDCचा निधी असेल, आमदार फंड असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जी काही विकास कामं केलेली आहेत, ज्याला प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत, जी कामं पूर्ण झालीत किंवा जी कामं आता सुरू होतील अशा कामांचा लेखाजोखा आज आम्ही तुमच्या पुढे मांडत आहोत या माध्यमातून. आणि ही संधी आम्हाला संघर्ष न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची मिळत आहे. याच्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपण आता सरळ विरोधकांना उत्तर म्हणून आमदार नारायणआबा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून जनसुविधा योजनेसाठी 1.5 कोटी, नागरी सुविधा योजनेसाठी 20 लाख, पशुसंवर्धन विभाग योजना ज्याच्यामध्ये दवाखान्याची बांधकाम आहेत 50 लाख, महिला व बालकल्याण विभाग अंगणवाडी बांधकाम दुरुस्ती 22,50,000, प्राथमिक शिक्षण विभाग ज्या शाळा खोल्यांच्या बांधकामाच्या दुरुस्त्यात जिल्हा परिषद शाळेच्या 49,35,000, समाज कल्याण विभाग योजना ज्या दलित वस्तीबाबत आहेत 1 कोटीची कामं, ग्रामीण तीर्थस्थळ विकास योजना क वर्ग देवस्थानासाठी 25 लाख, 3054 अंतर्गत रस्ते योजना आहेत ते 1.5 कोटी, 5054 अंतर्गत रस्ते योजना 20 लक्ष, महावितरणची जी कामं आहेत ती जवळपास 1 कोटीची कामं DPDCच्या माध्यमातून आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेली आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्ती याच्यासाठी 45 लक्ष रुपये आमदार साहेबांनी आणलेले आहेत. आता त्याचं विस्तृत प्रशासकीय मंजुऱ्यासहित आमच्याकडे जी यादी त्याचीही मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माहिती देतोय. राजुरी येथे वर्गखोली दुरुस्ती जिल्हा परिषद शाळेची वर्गखोली दुरुस्ती 11,10,000, वांगी नंबर 1 वर्गखोली दुरुस्ती 11,10,000, ज्ञानेश्वर नगर जेऊर वर्गखोली दुरुस्ती 11,10,000, चिकलठाण नंबर 1 वर्गखोली दुरुस्ती 5 लाख रुपये. आता ह्या वर्गखोली दुरुस्तीनंतर जनसुविधा योजनेमध्ये लवे ते पांगरे गवळी वस्ती रस्ता करणे 10 लक्ष,
पोपळज येथील मुस्लिम कब्रस्थान संरक्षण भिंत व सुशोभीकरण करणे 10 लक्ष. गोयेगाव येथे चंद्रकांत शेंडगे घर ते अंबादास गावडे घर रस्ता तयार करणे 5 लक्ष रुपये. पाडळी येथे वायकर वस्ती रस्ता तयार करणे 7 लाख रुपये. तांदूळवाडी तालुका माडा हिंदू स्मशानभूमी पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये. पांगरे भैरवनाथ मंदिर ते टेंभुर्णी करमाळा रोड रस्ता दुरुस्ती 7 लाख रुपये. भालेवाडी ते महादेवमाळा रस्ता दुरुस्त करणे 10 लाख रुपये. शेटपळ नागोबाची शेटपळ गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 3 लाख रुपये. गवळवाडी खातगाव नंबर 3 रणसिंग वस्ती ते जिंती रोड रस्ता तयार करणे 15 लाख रुपये. गौंडरे ते कोळगाव धरण रस्ता तयार करणे 10 लाख रुपये. लव्हे स्मशानभूमी बांधणे 10 लाख रुपये. जेऊर शहरांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते 10 लाख रुपये. जेऊर स्मशानभूमी येथे सुशोभीकरण करणे 5 लाख रुपये. निंबुरे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर रस्ता तयार करणे 7 लाख रुपये. बारलोणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर रस्ता तयार करणे 7 लाख रुपये. मलवडी गावांतर्गत रस्ता 5 लाख रुपये. भोसरे हनुमान मंदिर सभामंडप रस्ता तयार करणे 5 लाख रुपये. मांजरगाव स्मशानभूमी बांधणे व सुशोभीकरण करणे 7 लाख रुपये. कोंडेज चावडीसमोर रस्ता तयार करणे 1 लाख रुपये. हिवरे स्मशानभूमी येथे पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये. वरकटणे मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता तयार करणे 5 लाख रुपये. हे सगळी कामं जनसुविधा अंतर्गत आता मंजूर झालेले आहेत. ह्याची प्रस्तावित म्हणजे प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. काही ठिकाणी कामं सुरू आहेत. त्याच्यानंतर नागरी सुविधा अंतर्गत जेऊर शहर गावांतर्गत भूमिगत गटार बांधणे 10 लाख रुपये. जेऊर गावांतर्गत रस्ता तयार करणे 10 लाख रुपये. पशुसंवर्धन विभाग याच्या मार्फत जेऊर येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय दवाखाना इमारत बांधणे 50 लाख रुपये. त्याच्यानंतर महिला व बालकल्याण विभाग याच्याकडून राजुरी येथे जाधव वस्ती येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधणे 11,25,000. म्हैसगाव तालुका माडा येथे बोरकर वस्ती येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधणे 11,25,000. आता प्राथमिक शिक्षण विभाग मौजे लव्हे जिल्हा परिषद शाळेत संरक्षण भिंत बांधणे 15 लाख रुपये. लव्हे जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृह बांधणे 4 लाख रुपये. जेऊर येथे इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेस वर्गखोली बांधणे 11,10,000. वांगी नंबर 2 जिल्हा परिषद शाळेस वर्गखोली बांधणे 19,25,000. आता यानंतर समाज कल्याण विभागाच्या मार्फत ज्या काही कामं आपली करण्यात आलेत ती कामं मी इथं यामार्फत नागरिकांना सांगतोय. शेलगाव वांगी अण्णाभाऊ साठे येथे सिमेंट कॉन्क्रीटकरण रस्ता करणे 10 लाख रुपये. जेऊर येथे शिक्षक कॉलनी येथे पेवर ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये. पोमलवाडी येथे इंदिरानगर ते संजय देवकते घर ते राजू उगले घर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 3 लाख रुपये. कंदर येथे कसबे लांडगी वस्ती येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे 4 लक्ष रुपये. कंदर येथे रोहिदास नगर येथे पेविंग ब्लॉक्स बसवणे 3 लाख रुपये. साडे तालुका करमाळा चांबार वस्ती येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 3 लाख रुपये. वरपुटे अण्णाभाऊ साठे नगर येथे गायकवाड घर ते सुकडे घर सिमेंट रस्ता व गटार बांधकाम 3 लाख रुपये. हिंगणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे 3 लाख रुपये. भाळवणी तालुका करमाळा येथे साठेनगर आरओ फिल्टर बसवणे 5 लाख रुपये. केम शंभूनगर येथे समाज मंदिर बांधणे 7 लाख रुपये. जातेगाव आंबेडकर नगर येथे पेविंग ब्लॉक बसवणे 4 लाख रुपये. चिकलठाण नंबर 2 कॉन्क्रीट रस्ता करणे 4 लाख रुपये. केतूर नंबर 2 हनुमंतनगर ते साळवे घर ते मेन रोड 7 लाख रुपये. पारिवाडी येथे रमाई नगर कॉन्क्रीट रस्ता करणे 5 लाख रुपये. जेऊर येथे ज्ञानेश्वर नगर येथे भूमिगत गटार तयार करणे 10 लाख रुपये. जेऊर गोविंदबापू नगर येथे पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये. वीट येथे आंबेडकर नगर येथील बौद्ध विहार सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे 5 लाख रुपये. दहेगाव येथे आंबेडकर नगर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे 5 लाख रुपये. कुर्डू तालुका माडा गोरे वस्ती येथे स्ट्रीट लाईट व पेविंग ब्लॉक बसवणे 6 लाख रुपये.
शिंगेवाडी येथे अण्णाभाऊ साठे नगर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 3 लाख रुपये. ही सगळी दलित वस्तीमधली कामं आहेत. त्याच्यानंतर तीर्थस्थळ विकास योजना याच्यामध्ये जेऊर महादेव मंदिरासमोर सुशोभीकरण करणे 4 लाख रुपये. हिवरे श्री नागनाथ मंदिरासमोर दर्शन मंडप बांधणे 7 लाख रुपये. कात्रज येथे नीलकंठेश्वर मंदिरासमोर दर्शन मंडप बांधणे 7 लाख रुपये. आणि ढवळस येथे श्री जगदंबा मंदिरासमोर दर्शन मंडप बांधणे 7 लाख रुपये. आता 3054 अंतर्गत काही रस्ते लवे बांगे वस्ती ते प्रजिमा 6 180 मध्ये खडीकरण करणे 15 लाख रुपये. पांडे ते खांबेवाडी रस्ता ग्रामा 81 मध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. कुंभेस ते गुळसडी रस्ता ग्रामा 42 मध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. वांगी नंबर 2 ते जेऊर दहेगाव रस्ता ग्रामा 76 मध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. निंबोरे ते साखर कारखाना रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. हिंगणी ते केतूर रस्ता ग्रामा 77 मध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. मुरमाई देवी जोड रस्ता ग्रामामध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. भाळवणी वडार वस्ती ते प्ररामा 8 प्रमुख राज्यमार्ग 8 याच्यामध्ये रस्ता दुरुस्ती 15 लाख रुपये. कव्हे ते चोपडे वस्ती माढा तालुका येथे 352 मध्ये खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. रोपळे ते भोगेवाडी माढा या ठिकाणी 115 ग्रामा 115 मध्ये खडीकरण करणे 15 लाख रुपये. तर 5054 अंतर्गत बिटरगाव वांगी ते वांगी नंबर 3 इजिमा 12 मध्ये खडीकरण डांबरीकरण करणे 20 लाख रुपये. अशा प्रकारची कामं तुम्हाला सांगतो प्रशासकीय मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. अनेक ठिकाणी कामं सुरू झाली, काही ठिकाणी कामं आता सुरू होतील. आता महावितरणच्या मार्फत DPDC मधून महावितरणच्या मार्फत आपण काही ठिकाणी शेतकऱ्यांना डीपी दिलेले आहेत. त्यांची मागणी होती मागणी होती त्या आढावा बैठका झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांनी मागणी केली. आढावा बैठकीत ज्यांनी मागण्या केल्या त्यापैकी चौवे पिंपरी माडा खताळ वस्ती डीपी 8 लाख रुपये. अर्जुन नगर भोगे नटराज भोगे वस्ती येथे 5,50,000 रुपये 5,50,000 रुपयांचा डीपी साठी निधी मंजूर करून दिला. तडवळे येथे अरविंद पर्वत 63चा डीपी बसवणे 7,50,000. भोसे येथे अडसूळ वस्ती 7 लाख रुपये डीपी साठी. घारगाव येथे केसकर पाटील वस्ती 6 लाख रुपये डीपी साठी. शेलगाव वांगी येथे पाटील वस्ती डीपी साठी 21 लाख रुपये. शेलगाव वांगी कोकाई वस्ती डीपी साठी 15,50,000. कंदर येथे सुधाकर नाईक नगर डीपी 5,50,000. बोरगाव येथे भोई वस्ती डीपी 9 लाख रुपये. कुर्डू येथे लक्ष्मण लोंढे वस्ती डीपी 7 लाख रुपये. कव्हे येथे बहादुले माळे वस्ती 10,50,000. हे महावितरणची कामं DPDC अंतर्गत आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेली. आता तुम्हाला सांगतो की जो आमदार फंड आहे, आमदार फंडाच्या माध्यमातून सुद्धा आपण काही कामं या 1.5 वर्षामध्ये केलेली आहेत. आता यापैकी 24-25ची यादी 24-25 वर्ष 24-25 मध्ये आमदार नारायणआबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून आमदार फंडातून कोंडार चिंचोली येथे शिंदे वस्ती येथील तुकाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. कोंडार चिंचोली जे करमाळा तालुक्याचं टोक आहे, बरोबर, शेवटचं टोक. जेऊर गावांतर्गत भूमिगत गटार व चेंबर बांधणे 10 लाख रुपये. जेऊर येथे स्मशानभूमी येथे पाण्याची सोय करणे 3 लाख रुपये. कोंडेज येथे सुभेदार शिवणे घर ते महादेव मंदिर सालसकर गल्ली रस्ता काँक्रीटकरण करणे 7 लाख रुपये. मलवडी येथे भारत कोळी ते दादा देडगे घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे 7 लाख रुपये. सौंदे येथे स्वामी आनंदयोगी महाराज वाचनालय इमारत बांधणे 10 लाख रुपये. उमरड येथे उमरड ते केडगाव रोड मार्कड वस्ती चढावरील रस्ता 10 लाख रुपये काँक्रीटीकरण. कविडगाव येथे शिवाजी मोहिते घर ते कंदर शिव रस्ता मुर्मीकरण 7 लाख रुपये. केडगाव येथे बस स्थानक ते घनवट वस्ती रस्ता सुधारणा करणे 5 लाख रुपये. गुळसडी येथे विठ्ठल आवटे घर ते वेताळ देवस्थान भैरवनाथ नगर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 7 लाख रुपये. चिकलठाण नंबर 1 येथे चिकलठाण ते गुलबा सरडे वस्ती
रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. टाकळी येथे प्रकाश लाळगे दुकान ते गणपती मंदिर गावांतर्गत रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करणे 7 लाख रुपये. दहेगाव येथे गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 7 लाख रुपये. निंबोरे येथे खंडेश्वर मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 10 लाख रुपये. पोमलवाडी येथे कुंडलिक फाळके वस्ती ते खदगाव रोड फाळके वस्ती रस्ता सुधारणा करणे 7 लाख रुपये. भगतवाडी येथे सय्यद तांबोळी दुकान ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर रस्ता कॉन्क्रीटकरण करणे 7 लाख रुपये. भाळवणी येथे भैरवनाथ मंदिरासमोरील पेविंग ब्लॉक बसवणे 7 लाख रुपये. लवे येथे ग्रामपंचायत समोर पेविंग ब्लॉक बसवणे 5 लाख रुपये. लवे येथे शेलगाव लवे रस्ता माळी ठवरे वस्ती रस्ता मुर्मीकरण 5 लाख रुपये. शेलगाव वांगी येथे गावठाण नागनाथ केकान ते पावले जगदाळे वस्ती रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. साडे येथे लबडे वस्ती ते माने वस्ती रस्ता सुधारणा करणे 7 लाख रुपये. बिटरगाव श्री येथे मोहन नामदेव माने या दिव्यांगासाठी स्कूटर खरेदी करणे 1.25 लाख रुपये. तांदूळवाडी येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. कव्हे तालुका माडा येथे कव्हे कुर्डवाडी रस्ता ते थोरात वस्ती रस्ता सुधारणा करणे 7 लाख रुपये. कुर्डू तालुका माडा येथे कुर्डू बारलोणे रस्ता ते सागर पायगन यांच्या घरापर्यंतचा रस्ता खडीकरण करणे मुर्मीकरण करणे 15 लाख रुपये. कुर्डू तालुका माडा येथे माने वस्ती ते मारुती मंदिरासमोरील सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. अशा पद्धतीनं वर्ष मला वाटतं 24-25 ना 24-25 मध्ये ही आमदार नारायणआबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून झालेली काम आहेत. आता 25-26 सुरुवातीच्या काळात सुरुवातीला काळाला आपल्याला निधी थोडासा कमीच मिळालेला होता. आता 25-26 जो आमदार फंड आहे त्याच्यामध्ये दहिवली येथे सभामंडप 7 लाख रुपये. देवळाली हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. मलवडी येथील रस्ता खडीकरण करणे 15 लाख रुपये. पुनवर येथे सभामंडप बांधणे 7 लाख रुपये. कुर्डवाडी येथे बबनराव शिंदे प्राथमिक शाळा आहे. बरोबर. आमदार बबनराव शिंदे प्राथमिक शाळा संगणक संच त्यांना 6 नग दिलेत. 6 कॉम्प्युटर त्या शाळेला घेऊन दिलेत 5 लाख रुपये. त्याच्यानंतर वांगी नंबर 2 सभामंडप रुक्मिणी मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप 10 लाख रुपये. जिंती येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप 10 लाख रुपये. शिंगेवाडी तालुका माडा मारुती मंदिरासमोर सभामंडप 7 लाख रुपये. जेऊर येथे भूमिगत गटार 17 लाख रुपये. अकोलगाव तालुका माडा सभामंडप खंडोबा मंदिरासमोर 7 लाख रुपये. कव्हे तालुका माडा विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. कुर्डू तालुका माडा रस्ता करणे गोरे कदम वस्ती 10 लाख रुपये. कुर्डू येथे लवळे वस्ती येथे रस्ता खडीकरण 7 लाख रुपये. तडवळे तालुका माडा हनुमान मंदिरासमोर कॉन्क्रीटीकरण करणे 7 लाख रुपये. नाडी तालुका माडा रस्ता खडीकरण करणे 10 लाख रुपये. पापनस तालुका माडा मार्कड वस्ती येथे रस्ता खडीकरण करणे 7 लाख रुपये. भोसरे तालुका माडा रस्ता खडीकरण करणे 10 लाख रुपये. म्हैसगाव तालुका माडा रस्ता खडीकरण करणे 10 लाख रुपये. म्हैसगाव तालुका माडा रस्ता खडीकरण करणे 10 लाख रुपये. रिदोरे तालुका माडा रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. याशिवाय लोणी तालुका माडा रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. शिंदेवाडी तालुका माडा रस्ता कॉन्क्रीटकरण करणे 7 लाख रुपये. चोबे पिंपरी तालुका माडा सभामंडप विठोबा मंदिरासमोर सभामंडप 10 लाख रुपये. दहिवली रस्ता दुरुस्ती 10 लाख रुपये. कुर्डू रस्ता दुरुस्त करणे कापरे वस्तीवरील 3.5 लाख रुपये. कुर्डू वडाचा माळा रस्ता सुधारणा करणे 3 लाख रुपये. कुर्डू संत एकनाथ महाराज पालखी रस्ता दुरुस्ती 3.5 लाख रुपये. पिंपळखुटे तालुका माडा जगदंबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. भोसरे तालुका माडा सभामंडप दुरुस्ती विठ्ठल मंदिरासमोरील 5 लाख रुपये. कोळगाव तालुका करमाळा रस्ता सुधारणा करणे पवार वस्ती 7 लाख रुपये. दिवेगावान गोपीनाथ बागल घरांच्या समोरील रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणे 7 लाख रुपये. बिटरगाव श्री रस्ता मुर्मीकरण बाबर वस्तीचा 10 लाख रुपये. वांगी नंबर 2 खराडे वस्ती रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणे 7 लाख रुपये. आळजापूर भवानी मंदिरासमोर सभामंडप बांधणे 7 लाख रुपये.
उंदरगाव महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 7 लाख रुपये. कंदर मंगोडे वस्ती रस्ता तयार करणे 7 लाख रुपये. पुगाव दुर्गादेवी मंदिरासमोर सभा मंडप 7 लाख रुपये. केडगाव स्टेशन रस्ता ते केडगाव रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. केतूर नंबर 2 अहिल्यादेवी होळकर बालोद्यान संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये. घारगाव व्यायामशाळा 7 लाख रुपये. यानंतर बिटरगाव सांगवी व्यायामशाळा 7 लाख रुपये. रावगाव शिवरस्ता शेळके वस्ती 7 लाख रुपये. वांगी नंबर 1 रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 7 लाख रुपये. वांगी नंबर 1 रस्ता सिमेंट कॉन्क्रीटकरण करणे 7 लाख रुपये. वांगी नंबर 2 रस्ता सुधारणा करणे 7 लाख रुपये. वीट स्ट्रीट लाईट वीटमधील स्ट्रीट लाईट 7 लाख रुपये. सोगाव पूर्व रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 5 लाख रुपये. फुलगेवाडी येथील एक पूल तयार करणे याच्यासाठी 10 लाख रुपये. सरपडव सरपनाथ मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 10 लाख रुपये. हजरवाडी स्मशानभूमी येथे जाण्यासाठी रोड तयार करणे 5 लाख रुपये. निलज येथे नाळे वस्ती रस्ता सुधारणा करणे 7 लाख रुपये. पोत्रे येथे रस्ता सुधारणा करणे मांगी तलावाकडे जाणारे रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. लव्हे सबस्टेशनकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे 30 लाख रुपये. लव्हे गुटाळ सरक वस्ती रस्ता सुधारणा 30 लाख रुपये. कुर्डवाडी पावकादेवी रस्ता सुधारण्यासाठी 10 लाख रुपये. शेलगाव वांगी बेरे सातव वस्ती रस्ता सुधारणा 15 लाख रुपये. जेऊर गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता 7 लाख रुपये. आणि सोलापूर येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा भरली होती. त्यावेळी या स्पर्धेमध्ये आमदार महोदयांनी 10 लाख रुपये या स्पर्धेसाठी दिलेले होते. स्वतः एक ते राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते पैलवान असल्यामुळे खेळाडू असल्यामुळे खेळाडूंची त्यांना तळमळ जाणवत होती आणि त्यातूनही त्या ठिकाणी त्यांनी 10 लाख रुपये दिलेले होते. म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपयांच्या कामाचा हिशोब मी तुमच्या पुढे आता मांडलेला आहे. आता आणखी 55 कोटी रुपयांची कामं ही प्रस्तावित केलेली आहेत. त्याला मंजुरी अगदी काही महिन्यामध्येच आपल्याला मिळणार आहेत. आता जी कामं सांगितली यातली कितीतरी कामं पूर्ण झालेली आहेत. कितीतरी कामं सगळ्याच कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्या आमच्याकडे इथं उपलब्ध आहेत. आणि ह्यातली बरीच कामं पूर्ण झाली आहेत. बरीच कामं आता चालू आहेत आणि काही कामं आता सुरू होतील. म्हणजे अशा पद्धतीनं विरोधक जे म्हणतायत की आमदार नारायणआबा पाटील यांनी 1.5 वर्षात काय केलं, 1.5 वर्षात काय केलं, तर 1.5 वर्षामध्ये जवळपास 70 कोटी रुपयांचा निधी या करमाळा तालुक्यामधल्या ज्या काही नागरी सुविधा असतील याच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचा लेखाजोखा आज मी तुमच्या पुढे इथं मांडलेला आहे. खरं तर सर तुम्ही आता हे सर्व लेखाजोखा मांडला, परंतु आमच्या प्रेक्षकांना मी एक सुरुवातीची एक आठवण करून देतो. ज्यावेळेस मुलाखत सुरू होण्याआधीच मी सरांनी मला सांगितले की अशा अशा प्रकारे आम्हाला जनतेसमोर हा जो सर्व लेखाजोखा आहे हा मांडायचा आहे. सरांना मी सुरुवातीला सांगितलं होतं यामध्ये 10 ते 15 मिनटं जातील. तुम्ही थेट आकडेवारी सांगा. परंतु जे सुनील तळेकर आहेत यांनी सांगितले की परत विरोधकांना सुद्धा यामध्ये जागा मिळेल की हे फक्त आकडेवारी सांगतायत, नेमकी कामं कुठं आहेत आणि का आहे हेच सांगत नाहीत. म्हणून परत आणखी आपल्याला परत तीच करावं लागेल. त्यासाठी म्हणले आता वेळ जात आहे तर जाऊ द्या, परंतु त्याच्या प्रशासकीय मान्यता असतील किंवा त्याची काय म्हणजे कुठं काय निधी प्रस्तावित झालेला आहे आणि खरंच तिथं कामं सुरू आहेत का नाही हे विरोधकांनी स्वतः तिथं जाऊन तपासू द्या. पण हे आम्हाला आधी ही सगळा क्लिअरली डाटा हे सगळा जनतेपुढे मांडू द्या अशा प्रकारे म्हटले. त्यामुळं सरांनी आणि खरं तर हा डाटा त्यांनी इथं मांडलेला आहे. आता आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी नारायणआबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक आहेत संजय फडतरे, जे नारायणआबा पाटील आमदार आहेत त्यांच्यासोबत हे कंटिन्युअसली जे काय तिथं मंत्रालयीन पातळीवरची जी काय कामं असतील, जे काय प्रश्न मांडणार असतील त्या प्रश्नांसंदर्भात ते नेहमी त्यांच्यासोबत असतात. आणि खरंच मंत्रालयीन पातळीवर जे काय काम चालतं हे त्यांना बऱ्यापैकी आबांचं ज्या काय कामांच्या पद्धती आहेत ते बऱ्यापैकी माहिती आहे. खरंच तुमचं पहिल्यांदा स्वागत. आणि तुम्ही आबांच्या सोबत या सर्वच प्रक्रियेमध्ये असता. तो अधिवेशनामध्ये जे प्रश्न असतील तालुक्यातले जे प्रश्न जर मांडले गेले तर त्याला न्याय मिळू शकतो. त्या अनुषंगाने आतापर्यंत आबांनी नेमकं असे कोणते प्रश्न मांडलेले आहेत की खरंच करमाळा तालुक्याच्या जिव्हाळ्याचे आहेत आणि ते सुटणं गरजेचं आहे, त्या संदर्भात काय माहिती द्याल?
आमदार नारायणराव पाटील यांनी 2024-2025 व 2026 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये करमाळा मतदारसंघातील लक्षवेधी सूचना असतील, तारांकित प्रश्न असतील, अर्ध्या तासावरती चर्चा असेल, नियम 293 आनंदवे चर्चा असतील, पुरवणी मागण्या असतील, यामध्ये सहभागी होऊन सुमारे जवळपास 172 प्रश्न सभागृहात मांडले. तर प्रत्यक्षात सभागृहामध्ये आमदार नारायणराव पाटील यांना जवळपास 17 ते 18 वेळा बोलण्याची संधीही मिळाली. तर त्या संधीमध्ये त्यांनी खालील प्रश्नावरती आवाज उठवला. उजनी गाळपेर जमिनी शेतकऱ्यांना वहिवाटासाठी करून देण्याबाबत मला वाटतं त्याच्या संदर्भात आंदोलन सुरू आपण एक होते. तहसीलला ते आंदोलन केलेलं होतं. बरोबर. दुसरा विषय होता रेटेवाडी ऊसा सिंचन योजनेबाबत. नंतर शेतकऱ्यांना शासनाकडून दिले जाणारे बी बियाणे चांगल्या दर्जाचे मिळावे त्याच्याबाबत. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानास शासकीय नोकरी व कुस्ती जिंकल्यावर दिल्या जाणाऱ्या बक्षिसास वाढ आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानास 20,000 प्रति महिना अजीवन मानधन मिळण्याबाबत. म्हणजे कारण की पैलवान आबाद आहेत म्हणल्यावर त्यांना त्या गोष्टीची ते जाण आहे त्यांना त्या गोष्टीचं, स्वतः पैलवान असल्यामुळे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढवण्याबाबत, तसेच करमाळा व कुर्डवाडी शहराच्या पिण्याचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत, तसेच शेतकरी पंपासाठी 12 तास वीज द्यावी याबाबत, कुर्डवाडी करमाळा MIDCचा विस्तार व्हावा, नवीन उद्योग यावेत व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावेत याबाबत, कुर्डवाडी शहर हद्दवाढ करण्याबाबत, केम येथे ग्रामीण रुग्णालयाची मान्यता मिळण्याबाबत, कुर्डवाडी येथील ट्रामा केअर सेंटरबाबत, ग्रामपंचायतच्या वतीने राज्यात महिला दिन साजरे केले जावेत याबाबत, महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी याबाबत, तसेच दहेगाव उपसा सिंचन योजनेबाबत, नुकताच उजनी जलाशयावरील प्रस्तावित कोमलवाडी चांदगाव पुलाबाबत त्याचं आज काम चालू आहे, मंजुरी मिळून ते काम चालू आहे. आणि पश्चिम भागातील अतिशय महत्त्वाचा असणारा डिकसळ पूल जो 4 वर्षापासून बंद होता, मागील 4 वर्षापासून बंद होता, त्या पुलाबाबत आमदार नारायणराव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन वेळोवेळी त्यांना त्याच्याबाबत हे केलं, निवेदन दिली आणि त्या विषयावर त्या अधिवेशनामध्ये त्याचा प्रश्न उपस्थित करून की तो पूल पावसाळ्यातही चालू व्हावा, पाणी आल्यावरती अत्याधुनिक पद्धतीने चालू व्हावा असा प्रश्न उपस्थित केला. आणि गेल्या 8-10 दिवसापासून त्या पुलाचं काम सध्या चालू आहे. म्हणजे अशा तऱ्हेने त्या डिकसळ पुलाचंही काम जवळपास 4 वर्ष बंद असलेलं काम ते आता चालू झालेलं आहे. आता पुढील महिन्यातच 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे चालू महिन्यामध्ये. तर आमदार नारायणराव पाटील यांनी या अधिवेशनामध्येही तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्याचं ठरवलेत. 15 मे पासून आपण ते प्रश्न द्यायला चालू केलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने चालू केलेलं आहे. आज 30 मतदारसंघातील सुचवलेल्या जवळपास 34 ते 35 प्रश्न आपण ते दाखल केलेत, ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेत आणि अजूनही उर्वरित प्रश्न आपण दाखल करणार आहे चालू येणाऱ्या अधिवेशनामध्ये. खरं तर मला वाटतं हे जे तुम्ही आता जे काय प्रश्न मांडलेले वाचून दाखवले, खरं तर जिवाळ्याचे प्रश्न आहेत, रेटेवाडीचा असेल, दहीगावचा विजेचा आहे, परत म्हणजे इतर MIDCचा असेल, या बरेचसे प्रश्न हे करमाळा तालुका असेल किंवा कुर्डवाडी शहर अशा प्रकारे हे जिवाळ्याचे प्रश्न आहेत. आणि खरं तर हे प्रश्न मांडलेत हे सुटणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यातून जर मार्ग निघाला तर युवकांना सुद्धा त्यातनं म्हणजे रोजगार मिळेल, विजेचा प्रश्न सुद्धा सुटला जाईल. आमदार साहेबांनी नेमकं 1.5 वर्षात काय केलं म्हणतायत ना, तर काय काय प्रश्नांना वाचा फोडणं, त्याच्यानंतर त्या संदर्भात त्याची सुरुवात करणं कामाची, हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम आहे ना. याच्याशिवाय मागाशी सांगायचं राहिलं की करमाळा आगार म्हणजे करमाळा बस स्थानक हे आपलं महत्वाचं बस स्थानक. बरोबर. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रत्यक्षात करमाळा शहराचे नागरिक आहात. बरोबर. 30 ते 40 गावातील विद्यार्थी असो, वृद्ध असो, त्या ठिकाणी त्या बस स्थानकाशी संबंधित आहे. तर करमाळा बस स्थानकास 15 बस आणि कुर्डवाडी बस स्थानकास 15 बस नवीन बस या आगारास मिळवून देण्याचं काम आमदार नारायणराव पाटील यांनी केलं. आणि आणखी बसेसची मागणी त्यांनी केलेली आहे, जेणेकरून करमाळा तालुक्यातली दळणवळण व्यवस्था ही अतिशय सुरळीत व्हावी.
सर खरं तर आता जसं फडतरे सरांनी सांगितलं की पुलाचा संदर्भातला डिकसळ पुलाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आबांनी त्याच्याविषयी पाठपुरावा सुरू केला. शिवेंद्रराजे भोसले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारे वेळोवेळी निवेदनं दिली आणि निवेदनाच्या माध्यमातून पुलासाठी पाठपुरावा करत राहिले. आता कुठंतरी ते पुलाचं काम सुरू व्हायला लागलं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आता कुठंतरी राजकारण दिसून यायला. आता काय झालेलं आहे की मागील 5 वर्षामध्ये जे काही प्रश्न आहेत ते फक्त कागदावरच राहिले. जातेगाव टेंभुर्णी रस्ता झालं काम त्याचं सुरू नाही. डिकसळ पूल झालं का काम सुरू नाही झालं. मग ही कामं का बंद होती, त्या 5 वर्षाच्या कालावधीत का सुरू झाली नाहीत? आमदार नारायणआबा पाटील यांनी आमदार पदाची सूत्र घेतल्यानंतर या सगळ्या पेंडिंग कामाची, प्रलंबित कामाची पाहणी केली. डिकसळ कामाची सुद्धा त्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष कार्यस्थळावर गेले आणि मध्यंतरी एक अतिशय अतिवृष्टी झाली होती, पाणी पातळी वाढली होती आणि डिकसळ पूल खचला होता. तुम्ही सुद्धा त्याच्या बातम्या कव्हर केल्या होत्या, बरोबर. तर डिकसळ पूल खचल्यानंतर, जुना डिकसळ पूल खचल्यानंतर स्वतः आमदार साहेब तिथे गेले होते आणि त्याच्यानंतर करमाळा मतदारसंघातील धोकेदायक पुलांचं ऑडिट व्हावं अशी मागणी त्यांनी मंत्री महोदयाकडे केली, मुख्यमंत्र्यांकडे केली. आणि त्याच वेळेस अधिकाऱ्यांनी हे कारण सांगितलं की बाबा पावसाळ्यात ठेकेदार येतच नाही, पाण्यामध्ये सिमेंटचं काम करताना आपल्याला अडचण येते. का तर पहिलं जे एस्टिमेट काढलेलं आहे त्याच्यामध्ये पाण्याचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा समावेशच नाही. मग त्याच्यानंतर आमदार महोदयांनी ते एस्टिमेट बघितल्यानंतर सुधारित एस्टिमेट त्यांना करायला लावलं. या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यात समावेश केला गेला. जे नवीन डिझाईन म्हणतायत हे सगळं आमदार नारायणआबा पाटील यांनी करायला लावलेलं आहे आणि आता त्याचं काम वेगानं सुरू आहे. उत्तर राजकारण. आणि मग ह्यांना फक्त श्रेय घ्यायचंय. ह्यांना काय वाटतंय की बाबा पाठीमागच आमच्या काळातली कामं आहेत तर मग तुम्ही का पेंडिंग ठेवली? रायगाव सबस्टेशनचं तुमच्या काळात 5 वर्षात तुम्हाला एक सबस्टेशन उभारलं जात नाही. 5 वर्षात तुम्हाला डिकसळचा पूल तयार करता येत नाही नवीन. म्हणजे हे त्यांचं अपयश आहे. परंतु कुठेतरी श्रेयासाठी बसायचं म्हणून रिटून बोलायचं, खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं, ही विरोधकांची नीती तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आज आम्ही विरोधक प्रत्येक वेळेस काय म्हणतायत की आमदार नारायणआबा पाटील यांनी 1.5 वर्षात काय केलं. तर आज आम्ही लेखाजोखा मांडलाय. आमचा 3,500 कोटीचा खोटा विकास नाही. मी म्हणतो 70 कोटीचीच कामं आम्ही सांगणार आहे, परंतु ती अशी कॉन्क्रीट आहेत की जी जमीन स्तरावर दिसते. जी कामं नागरिक गेल्या 5 वर्षामध्ये ज्यांनी मागणी करूनही मिळालेली नाहीत, ते वाडी वस्तीवरचे रस्ते आहेत, ते गावातले रस्ते आहेत, त्या ठिकाणच्या दलित वस्तीचं सुधारणा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सभा मंडप आहेत. म्हणजे अशी कामं आहेत. शेतकऱ्यांचे डीपीत. म्हणजे याशिवाय बी आमदार नारायणआबा पाटील यांनी अतिवृष्टी झाली, अवकाळीचा फटका बसला. या दोन्ही वेळेस आमदार नारायणआबा पाटील यांनी करमाळा तालुक्याला एक वेळेस 95 कोटी आणि दुसऱ्या वेळेस 110 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. तेही महत्त्वाची गोष्ट आहे. बांधावर जाऊन पिकाची पाहणी केलेली आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. आमसभा घेऊन त्यामध्ये नागरिकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणून आमदार नारायणआबा पाटील कुठं कमी पडतायत का आमदार म्हणून, हे आता जनतेला माहीत झालेलं आहे ना. म्हणून आज त्यांच्या कामाचा आम्ही लेखाजोखा इथं मांडलेला आहे आणि तो विरोधकांना मला वाटतं मान्य होईल. एका वंचित घटकाला तो ज्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्याचे प्रश्न आबांनी सोडवलेत असं म्हणायचं आहे. हो बरोबर. नागरिकांची गावाची काय काम आहेत मला सांगा ना. कित्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो आज माढा तालुक्यातही तेवढा समान न्याय दिलेला तुम्हाला इथं बघतो. 36 गावांनाही बरीच गावं तुम्ही ऐकली असतील की तिथली सुद्धा कामं आपण केलेली आहेत. अगदी प्राथमिक शाळेला संगणक देण्यापासून म्हणजे शिक्षण आलं, आरोग्य आलं, ग्रामविकास आलं, म्हणजे सगळ्या प्रकारची कामं आमदार फंडातनं सुद्धा केलेली तुम्हाला जाणवतील इथं. म्हणजे जी छोटी छोटी कामं आहेत आमदार साहेब महोदयांकडनं अपेक्षा काय असते, मोठी कामं तर होणार आहेत ना. बरोबर. सरकारच्या तिजोरीमध्ये भरमसाठ पैसा आल्यानंतर तो कसा मिळवायचा याचं चांगलं स्किल आमदार नारायणआबा पाटील यांना आहे. आणि ज्यावेळी जिल्ह्यातल्या मी पाठीमागं सांगितलं इतर आमदारांना निधी मिळवायची सुरुवात होईल त्यावेळेस आमदार नारायणआबा पाटील हे सगळ्यात अगोदर अग्रस्थानी असतील निधी मिळवण्यासाठी. त्यामुळे विकासाचा गाडा थांबलेला नाही. विकासरथ आपला चालू आहे. त्याचा स्पीड आणखी राहिलेल्या 3.5 वर्षात वाढणार आहे. त्याची चिंता विरोधकांनी करू नये. तर नक्कीच या ठिकाणी हे होते पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आणि आमदार नारायणआबा पाटील यांचे सुय सहाय्यक संजय फडतरे यांनी. खरं तर ही सगळा बंच एवढा आहे की यामध्ये त्यांनी
ज्या प्रशासकीय मान्यता असतील किंवा जी काही कामं असतील हे सर्व यामध्ये त्यांनी हे सगळं त्यांनी आणलेलंच आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे सर्व दाखवलेलं आहे की बाबा कुठं कुठं काय कामं चालू आहेत आणि त्या कामांच्या माध्यमातून ज्या प्रकारे विरोधक म्हणत आहेत की बाबा 1 ते 1.5 वर्षात त्यांनी काय कामं केली हे कामांचा लेखाजोखा मांडावा. तर आज खरं तर त्यांनी या संदर्भातलाच लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांनीच सर्वच ही ड्राफ्टिंगच सगळं तयार करून आणलेलं आहे आणि कुठं किती निधी गेलेला आहे आणि काय कामं झालेले आहेत या संदर्भातला टोटली ह्याचं लेखाजोखा आहे. त्याचप्रमाणे स्वीय सहाय्यक जे आहेत संजय फडतरे यांनीसुद्धा विधानसभेमध्ये अधिवेशनांमध्ये जे काय प्रश्न मांडण्यात आलेले आहेत जिव्हाळ्याचे करमाळा तालुका किंवा कुर्डवाडी येथील जे जिव्हाळ्याचे प्रश्न असतील ते प्रश्न सुटले पाहिजे यासाठी जे काय प्रश्न मांडले गेलेले आहेत त्यातली काय मला वाटतं मोजकेचं महत्त्वाचे जे काय आहे तेच या ठिकाणी त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. तर ह्या सर्व बाबींमध्ये खरं तर मागील वेळेस हे आपण सांगितलं होतं की राजकारण हे आपल्या ठिकाणी, परंतु जर ह्याच सर्व बाबींमध्ये जर आजी माजी आमदार असतील खरंच करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर कोणीही विचार करत असेल तर त्या ठिकाणी राजकारण न करता करमाळा तालुक्याच्या विकासासाठी कुठंतरी युवकांना एक भविष्यातलं एक दृष्टी मिळावी यासाठी जर प्रयत्न करत असेल तर एकमेकाला खरंच प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं या ठिकाणी दिसून येतं. आज या ठिकाणी हा लेखाजोखा जरी मांडलेला असला आपण कोणावरही टीका करत नाही आहे. याच्या आधीही आपण सांगितलं होतं की आपल्याकडे पाटील गट प्रत्येक वेळेस त्यांची बाजू मांडतंय, तसं इतर गटांनीही आपल्याला जर म्हटलं की आम्हाला ही आमची बाजू मांडायची तर आपण नक्कीच त्यांचीसुद्धा बाजू ऐकून घेऊ. परंतु या ठिकाणी ज्या प्रकारे यांनी लेखाजोखा मांडला त्यानंतर आता विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. मला वाटतं सर निधी कमी असेल पण विकास कामं कंटिन्यू सुरू आहेत. तर याच अनुषंगाने आता विरोधक या बाबतीत आता कशा प्रकारे काय प्रश्न आता उपस्थित करतायत हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे सर. आणि फडतरे सर, तळेकर सर, आपण या सर्व बाबी या प्रश्नांना कुठंतरी आपण वेळ देऊन हे जे काय विकास कामं असतील जे काय प्रश्न असतील या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल खरं तर आभार मानायची गरजच नाही, कारण की ते कामच तुमचं आहे. कारण की तुम्हाला आबांना त्यासाठीच निवडून दिलेलं आहे. आभार काय मानायची गरज नाही आहे. पण नक्कीच अपेक्षा एवढीच धरू शकतो की येणाऱ्या जे काय आबांची जी काय कारकीर्द राहिलेली असेल की आता ही 3-3.5 वर्षाची ह्यामध्ये नक्कीच आणखी ह्यामध्ये भर व्हावी आणि करमाळा तालुक्याचा करमाळा तालुका आणि कुर्डवाडीकडचा जो काय 36 गावांचा भाग असेल येथील विकास व्हावा एवढीच आपल्याकडनं आणि आमदार महोदयांकडनं आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.